पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आपल्या आज जो रावण दडलाय त्याचं काय? त्याला कोणी बाहेरून नाही मारू शकत, तर स्वतःलाच मारावं लागतं। अहंकारामुळे मरत असलेली नाती जपायची आणि जगवायची। मग ते नातं आई बाबांचं असो किंवा नवरा बायकोचं। तर 9 दिवस 9 रात्र सतत लढून देवीने शेवटी महिषासूर राक्षसाचा वध केला। तो आजचा दिवस म्हणजे दसरा। आजोबा, आपण रावण का जायला महिषासूर का नाही? कारण आजच्या दिवशी श्री प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला होता। आपल्या पुराणात असंच सांगितलेलं आहे, म्हणून आजच्या दिवसाला आपण विजयादशमी असं म्हणतो। चला, आजच्या गोष्टीचा कोटा संपला, आता उद्या उद्या बाबा सॉरी, काल जे काही बोललो ते चुकीचं बोललो। परत असं नाही होणार। आय एम रियली सॉरी। आई, सणवार असूनही माझ्याशी बोलली नाहीस तू। जे मनात नाहीये ते का करतेस? बोलायचं ते सगळं बोलून गेलास, बोलतोसच कशासाठी? सॉरी म्हटलं ना मी। सगळा अहंकार बाजूला ठेवून सॉरी म्हटलं। सगळं बोलायचं आणि मग सॉरी म्हणायचं। सॉरी म्हटलं की झालं का रे सगळं? आई रोजच्या जेवणाची सोय करते, पण बाप जन्माच्या शिदोरीची सोय करतो रे। पैकडे त्याचं लक्ष असतं। बाप मुलावर कधीच जळत नाही राजा, पण मुलाने एखादी चूक केली ना की त्याचं काळीच जळतं। तो तडफडतो त्याचा जीव। एक लक्षात ठेव श्रेयस, एकदा बोललायस पण परत बोललास ना तर तुझं तोंड नाही बघणार। हे आई, जे जमणार नाही ते का बोलतेस? म्हटलं ना सॉरी। आय एम सॉरी। मी सुद्धा सॉरी। हाँ? मी सुद्धा घरात कोणाला न सांगता काही करायला नको हवं होतं। ओके ओके ओके, आता सगळं ठीक झालंय, तर मग आता कोणीही रडायचं नाही आणि कोणी भांडायचं नाही। हो, आम्हाला पण बोर होतं, सगळे गपचूप, आणि सोनं देताना तर फुगा। आता झाली ना बट्टी? आबा, आणखी एक गोष्ट नाही, आपण सगळे मिळून कार्ड्स खेळूयात। ए नाही, पत्ते नाही खेळायचे। दोघं विसरलात का? तुम्हाला दोघांना उद्या पिकनिकला जायचंय आणि मला तुमच्या सगळ्या मित्रांसाठी स्नॅक्सचे बॉक्स पण करायचे, हो की नाही? अरे देवा, ते उद्याच करायचं का तुला? आई, तुम्ही काही काळजी करू नका, मी सगळी तयारी केली आहे। पहाटे लवकर उठून सगळं मॅनेज करेन मी। बाबा, तुम्ही आता सॉरी म्हणालात, आता थँक्यू पण म्हणा। थँक्यू कोणाला? हो, असं काय करताय? आईला। तिने संजू आणि कुहूच्या पिकनिकची सोय केली आणि त्यांची फीस पण इतकी कमी करून घेतली।
तुम्ही थँक्यू म्हटलंच पाहिजे. नाही, ऍक्च्युली थँक्यू कमी होईल. तुम्ही ना आईला ट्रीट द्या. ए बाबा, थँक्यू म्हणतो मी तिला, पण आता अजून एक खर्च नको काढू सर, नाही तर बाबा परत ओरडतील मला. तुम्ही आईसाठी काही केलं तर आजोबा नाही ओरडणार, हो ना आबा? बाबा, तसंही आईला महागडं घड्याळ किंवा महागडी साडी नको असते. एक आयडिया आहे माझ्याकडे. तुम्ही ना तिला लंच डेट साठी घेऊन जा. गुड आयडिया. नाही कधीतरी. ओ कधीतरी नाही, उद्याच जायचं. उद्या म्हणजे उद्याच. हा मग काय तर, जा दोघे उद्या लंचला. उद्या वर्किंग डे आहे, संडेला जाऊ आम्ही. बाबा, संडेला घरी सगळे असताना आई कधी एकटी बाहेर पडणार आहे का? आणि हे बघा, आता तुम्ही बिझनेस करता तर त्याचा असाच फायदा घेतला पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला बॉसला विचारायला नको किंवा तुमचा पगारही कोण कापणार नाही. त्यामुळे तुम्ही उद्याच जा. ओके ओके ओके, उद्या घेऊन जातो आईला. चला मॅडम, जाऊया उद्या. पण अश्विनी, स्वयंपाक आवरून जा हा. हिचं काय आपलं. अरे ती कुठे गेली? काय फोन वगैरे आला असेल. अश्विनी वाघमारे, खरं तर सगळ्या बाबतीत तुझ्यापेक्षा जास्त डिझर्विंग आहे मी. तुझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे, तुझ्यापेक्षा जास्त हुशार आहे. मग ह्या जगातलं सगळं सुख तुलाच का मिळतंय, मला का नाही? सगळ्यांना तूच का आवडतीयस? असं काय आहे ग तुझ्यामध्ये की त्या बन्सल सरांनी तुला जॉब ऑफर केला? माझा नवरा सतत तुझे गोडवे गात असतो. माझ्या मुलाला सतत छोट्या छोट्या बाबतीत सगळ्या गोष्टींमध्ये तू हवी असतेस, तू आवडतेस त्याला. माझे स्वतःचे आई वडील माझ्यापेक्षा जास्त त्यांना तू आवडतेस का? का? हे सगळं अटेन्शन, हे सगळं महत्व मला मिळायला पाहिजे, कारण या सगळ्यावर माझा अधिकार आहे, माझा हक्क आहे, तुझा नाही. माझा नवरा, माझे आई वडील, माझा भाऊ, माझा मुलगा, हे सगळे माझे, तुझे नाही. त्यामुळे या सगळ्यांवरती सगळ्यात पहिला अधिकार फक्त माझा आहे, तुझा नाही. अश्विनी वाघमारे, आता तुझ्या आयुष्यातलं हे सुख कसं घालवायचं ते मी बघेन. अगं हो मायू. आई, पुरे झाली तुझी कामं, तू लवकर आटप, तुला जायचंय ना आई आज. अगं 2-3च कामं शिल्लक राहिली आहेत, आत्ता येते करून. अगं तुझी कामं कधी दिवसभरात संपणार आहेत का आई? तू छानपैकी तयार हो. हे अशी जाणार आहेस का बाबांसोबत? ते साड्या आणल्यात मी, पटकन सिलेक्ट कर आणि तयार हो. अरे देवा, या साड्या का काढल्यास तू अगं? कारण मला माहितीये तू कपाट उघडशील आणि जी साडी समोर दिसेल ती नेसशील. पण मला तसं होऊ द्यायचं नाहीये ना, कारण तुझी आणि बाबांची इम्पॉर्टंट लंच डेट आहे. डेट आहे, लंच आहे, ओके. पण तू हे बोलण्याच्या नादात 11:15 वाजत आले, त्यांनी 11:30ला तुला बोलवले ऑफिस मध्ये. चल ना, तयार हो ना लवकर आई.
आधी हा सगळ्या साड्यांचा पसारा आतमध्ये नेऊन ठेवू. तू सांगशील ती साडी मी नेसेन. हा बाबा चल लवकर. वेडी. हाँ जी सर. जी बंसल साहब. जी सर, डॉक्यूमेंट्स रेडी है. जी आपको सिर्फ साइन करना है और फिर हम भूमि पूजन कर सकते हैं. ठीक है. श्रेयस जी, भाभी जी को मेरा मैसेज दिया कि नहीं? जी सर, दिया है. अश्विनी आ जाएगी 11:30 तक. तो क्या है, इस प्लॉट का हम लोग फाइनल सेल डीड करने जा रहे हैं, तो साइन करते वक्त भाभी जी का वहां होना जरूरी है. मैंने आपको बोला था ना, लेडी लक. देखिए, अगर भाभी जी नहीं रहेंगी तो मैं साइन नहीं करूंगा और आपको चेक भी नहीं दूंगा. नहीं नहीं सर, आप चिंता मत कीजिए. काळजी नका करू. अश्विनी येईल वेळेवर. बहुत अच्छे. ठीक है. जी सर, रखता हूँ. थँक्यू. माणसाचं पण काय वेगळंच आहे. जेव्हा बघावं भाभीजी 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 भाभीजी. मॅजिक कम्युनिकेशन्स. हा पेपर सुद्धा अश्विनीनेच दिलेला मला. ही तोरणाची पिशवी घेऊन तुम्ही जा. बाकी सगळं पूजेचं सामान मी. अहो, हा तुमचा कागद. हे घ्या. तुला एक गुड न्यूज द्यायची. मॅजिक कम्युनिकेशनच्या ऑफिसला गेलेलो. ते माझ्याबरोबर एक मोठी डील करणार आहे. काळसेकरांना फोन लावायला सुद्धा अश्विनीने सांगितलं होतं. अहो, मी आता थोड्या वेळापूर्वी प्राजू बरोबरच होती, तेव्हा ती तेच फोनवर बोलत होती. म्हणजे हैदराबादला जाणाऱ्या फ्लाईट संध्याकाळपर्यंत कॅन्सल झालेत, म्हणजे मुंबईहून जाणाऱ्या. का? नाही, मला नाही माहित, पण तिला 2-3 क्लायंट्सचे ना फोन आले होते, तर त्यांनी आपली तिकीट चेंज करून संध्याकाळच्या करून घेतल्या. कदाचित काळसेकरांनी पण तसं केलं असेल, पण फोन लावून बघायला काय हरकत आहे, नाही? हे बन्सल साहेब म्हणतायत तसं लेडीला खरं असेल काय? आजी बघ कशी दिसते ही. खूप छान तयार झालीस. छान दिसतेस. मी काय लग्नाला चालले? लग्नाला जातात तसं तयार केलंस तुम्हाला. अगं बाबांसोबत पहिल्यांदा डेटवर चालली आहेस ना, म्हणून. तुझा गजरा राहिला, घेऊन आले लगेच. अगं आई, माझी पर्स पण घेऊन ये. आई ऐका ना, तुमच्यासाठी केलेली कोशिंबीर फ्रीज मध्ये ठेवली आहे आणि बाबांसाठी दही आहे, पण खालच्या वाटीतलं दही आहे ना, ते आंबट आहे, ते देऊ नका. हा, मयू अशी उभी राहा. ये घाल. आई ऐका ना, शिल्पीसाठी ना सलाड पण करून ठेवलंय, द्या तिला. अगं आई, तुझी लिस्ट आल्यानंतर सांग. हो, आता जा. चल. अरे अरे बहिणी, छान दिसतेस. बाहेर चाललीस कुठे? हो अगं, मी बरं असू दे. ही माझी कलिग आहे शिवानी. हॅलो. तर हिला जरा थ्रेडिंग आणि क्लीनअप करायचं होतं, म्हणून मी मुद्दाम तुझ्याकडे आणलं स्पेशली. कारण मी म्हणलं की माझी वहिनी हे सगळं खूप छान करते, एकदम व्यवस्थित करून देईल तुला. तुला माहितीये वहिनी, एका मोठ्या पार्लर मधली अपॉइंटमेंट कॅन्सल करून तिला स्पेशली तुझ्याकडे आणलंय मी. सो तुला कुठे बाहेर जायचंय तिकडे तू जा, पण आधी हिचं काम करून दे. मयू, पटकन चेअर आण आपली. अगं पण आता? हो, काही प्रॉब्लेम आहे? हो, कसं आहे ना अगं, थ्रेडिंग 5 मिनिटात होईल, पण क्लीनअपला वेळ लागेल ना. असा किती वेळ लागणार आहे? अर्धा ते पाऊण तास ना. मग हे काम कर आणि मग जा. तेवढं काय? आता ती बाबांसोबत बाहेर लंचला जाते. मयू, अगं काय लंच काय, म्हणजे बंद होणार आहे का जेवण बाहेर? मुहूर्त आहे का काही? अगं मला यांनी 11:30 पर्यंत ऑफिसमध्ये पोचायला सांगितले. मी जर इथे राहिले तर मला ऑफिसमध्ये जायला उशीर होईल ना, म्हणून. अच्छा, म्हणजे तुझं असं म्हणणं आहे का की तू नाही करू शकत आता? मी तुम्हाला उद्या क्लीनअप बरोबर फेशियल करून दिले तर चालेल का? म्हणजे आरामात होईल, सगळ्यांनी व्यवस्थित होईल. ऐक ना वहिनी,
ती ना एका खूप मोठ्या पार्लर मधली अपॉइंटमेंट कॅन्सल करून आपल्याकडे आली आहे. सो तू प्लीज म्हणजे. हो अगं, पण त्यांनी आधी सांगितलं असतं तर काहीतरी करता आलं असतं ना. वहिनी तू ना हे मुद्दाम करतेस. माझ्या मैत्रिणीसमोर माझी नाचक्की व्हावी म्हणून करतेस ना. अगं दादा 2 शब्द प्रेमाने काय बोलला, तू तर नाही म्हणायला शिकलीस. अगं नको ग रागा करून घेऊ. 1 मिनिट मी त्यांच्याशी बोलते, थांब. आई अगं कळवते ग. यांचाच फोन आहे. हॅलो. हा अश्विनी, निघालीस का? नाही म्हणजे 11:30 इकडे पोचायचंय, लक्षात आहे ना? अहो मी तुम्हाला फोन करणारच होते. मला ना यायला थोडा उशीर होईल ऑफिसमध्ये. उशीर होईल? उशीर का होईल? अगं मी सांगितलं ना तुला लवकर ये. मला 11:30 वाजता तू इकडे हवी आहेस. मी तयार सुद्धा आहे, पण शिल्पी मग काय? तिची ना एक कलीग आली आहे. त्यांना क्लीनअप आणि आयब्रोज करून हव्या आहेत. हे चल चल, त्यांना सांग उद्या ये. तू निघ तिकडून. मी सांगितलं शिल्पीला, पण शिल्पी म्हणाली की त्यांना आताच करून हव्या आहेत म्हणून. दे शिल्पीला फोन दे. अहो जाऊ द्या ना तुम्ही. दे सांगितलं ना. यांना तुझ्याशी बोलायचे. हा दादा बोल. तुझं कोणते आलेत ना त्यांना सांग लंच नंतर या किंवा उद्या या. अश्विनीला तिकडे थांबवू नको. अरे पण दादा. आणि हा का बिझनेस आहे का तिचा? कोणी येतं आयब्रो करा, फेशियल करा, पार्लर उघडले घरात. आता मला अश्विनी इकडे हवी आहे बस. ऐक ना दादा, पण मी माझ्या मैत्रिणीला घरी आणलंय. अरे का घेऊन आलीस? तुला माहित होतं ना आजचा प्रोग्राम सेट आहे. हीच काहीतरी. तिला आत्ताच्या आता इकडे पाठव. दे तिला फोन. हॅलो. हा सांगितलंय मी शिल्पीला. तू निघ लगेच आणि लवकर ये. बरं येते मी. उगीच टाइमपास. सॉरी जरा. ठीक आहे. आई बाबा येते मी. सावकाश जा. हो. बाबा लव यू. सुरेश जी, बाकी तो सब परफेक्ट है, मगर वो म्यूनिसिपल टैक्स का बिल नहीं है इसमें. दिख नहीं रहा है कहीं पे. सर अभी अटैच किया था मैंने. नहीं, आप देख लीजिए एक बार. मैं चेक करता हूँ. इसमें तो लगाया था मैंने. सर 1 मिनट दीजिए, मैं ढूंढता हूँ. अहो अरे सापडलं. अरे मिलना ही था. कैसा है कि योर लेडी लक इज हियर. बरोबर है सर. नमस्ते भाभी जी. नमस्ते सर. चलिए अभी साइन कर लेते ये हैं. सर, ये सर. एक मिनट सर, मैं ये लगा देता हूँ इसमें. लीजिए सर, जी साइन कर दीजिए. लीजिए, अभी आप साइन करिए. जी सर. रुकिए रुकिए रुकिए. भाभी जी, आप जरा वो श्रेयस जी के साथ में जाइए और उनके हाथ को हाथ लगाइए. वो आपके घर में पूजा में होता है ना, वो कुछ हाथ में हाथ लगाते हैं. हाँ वो मोमो. हाँ हाँ वो मम मम. ये लाओ. लाओ. आपको बोला था ना लेडी लक. हाँ हाँ बराबर है सर. लाओ. जी सर, हो गया सर. आपका फाइनल चेक भी रेडी है. हाँ सर. लीजिए. जी सर. अरे अरे भाभी जी के हाथ में देता हूं. लक्ष्मी लक्ष्मी के पास जानी चाहिए. हाँ हाँ बराबर. ओके. लीजिए भाभी जी. आज बहुत बड़ा दिन है, आप सेलिब्रेट करो. जी सर. बन्सल सर आम्ही जेवायला जातोच आहे.
तुम्ही या आमच्या बरोबर. अरे मैं क्यों आऊंगा होटल में खाना खाने? अरे मैं तो आपके घर पे आऊंगा. आइए ना सर. एक बार तो कैंडल लाइट डिनर हो गया है, अब अच्छे रोशनी में लंच आके करेंगे. आज आप दोनों जाइए और सेलिब्रेट करिए, ठीक है? थैंक यू सर. एंजॉय योर डे. थैंक यू हाँ सर. चलिए. थैंक यू सर. ओके चलिए. बैग. चला, मोठं काम झालं.